कोल्हापूर जिल्ह्यातील सिद्धगिरी कनेरी मठ म्हणजे ग्रामीण जीवनशैलीचे मूर्तिमंत उदाहरण। कोल्हापूरचे शिल्प वैभव, प्राचीन भारतातील ऋषी मुनींचे कोरीव पुतळे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। सर्वसामान्य माणसाला ठाऊक नसलेली माहिती येथे लिहिण्यात आली आहे। त्याचबरोबर शेतात काम करणारी माणसे, धान्याची पेरणी, गाई म्हशी या जनावरांचा असणारा वावर, लगोरी, सूर पारंब्या, लंगडी यांचे प्रत्यक्ष दर्शन जिवंत वाटाव्या इतक्या बारकाईने टिपल्या गेले आहेत। 12 बलुतेदार ही समाज व्यवस्था, यामध्ये कोष्टी, कुंभार, चांभार, न्हावी, लोहार, शिंपी, सोनार यांची शिल्पेही या जीवनशैलीचे दर्शन घडवतात। ग्रामीण भागात असलेल्या घरांचे विविध नमुने येथे पाहावयास मिळतात। वतनदारांचा वाडा, पाटलाचा वाडा, शिंप्याचे घर याच्या हुबेहूब प्रतिमा या ठिकाणी पाहायला मिळतात। या म्युझियमच्या जवळच काडसिद्धेश्वरांचा मठ आहे। या म्युझियम पाहण्याच्या सुमारे 2 तासाच्या कालावधीत आपण जणू जुन्या काळातच गेल्याचा आभास होतो। या ठिकाणी 4ही वेद, आयुर्वेद यावर आधारित शिल्पे लक्ष वेधून घेतात। या ठिकाणी असणारी दिव्य गार्डन, महानंदी, शिवमूर्ती, शिवमंदिर, विज्ञान विश्व, प्रेरणा पार्क, माया महल, ग्रामजीवन म्युझियम, सिद्धगिरी नॅचरल शॉपी, सिद्धगिरी बाजार, कृषी विज्ञान केंद्र, सिद्धगिरी हॉस्पिटल, सिद्धगिरी आयुर्वेद, त्याचबरोबर सिद्धगिरी गोशाळा, नंदीशाळा, गुरुकुलम यासारखी अविस्मरणीय ठिकाण आपल्याला पाहायला मिळतात। आयुष्यामध्ये एकदा तरी या मठास भेट दिलीच पाहिजे, असे हे अविस्मरणीय 1300 वर्षांचा इतिहास असणारे आपले शिल्पवैभव, कोल्हापूरचे शिल्पवैभव कनेरी मठ, फक्त आपल्या शिल्पकलेचा वारसा जपणारं आपलं कोल्हापूरचं, आपलं कनेरी मठ।